हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशी एक सुंदर मोटिवेशनल स्टोरी, जी ऐकून तुम्हालाही वाटेल आपण पण एखादा अधिकारी व्हावं, कलेक्टर व्हावं. चला तर मग ऐकूयात आजची सुंदर कथा. माझं नाव काव्य आहे. माझे वडील एक साधारण टेलर होते, पण त्यांच्या अंगातला आत्मसन्मान मी आजवर कोणत्याही मोठ्या माणसात पाहिलेला नाही. आमचा मोहल्ला जुन्या भागात होता. अरुंद गल्ल्या आणि लहानसं घर. आम्ही 3 खोल्यांच्या घरात राहत होतो, ज्याची आठवण काकू आम्हाला वारंवार करून देत असायच्या. त्या म्हणायच्या, "आम्ही नसतो तर तुम्ही रस्त्यावर आले असता." लहानपणापासूनच त्यांच्या बोलण्यातली तीव्रता आणि कटुता मी पाहिली होती. पण वडील कधीच उत्तर देत नसत. त्यांची ती शांतता माझ्यासाठी नेहमीच एक कोडं होती आणि कदाचित एक वेदनासुद्धा. वडील पहाटेपासून शिवण यंत्राजवळ बसत. एका छोटीशी खोली होती. त्यातच त्यांचं काम ठिकाण चालत होतं. ज्यात धाग्यांचा वास, कपडा कापण्याचा आवाज आणि त्यांच्या घामाचा सुगंध दरवळत असे. ते कपडे शिवायचे आणि बरोबर आशीर्वादसुद्धा देत असत. देवाची कृपा असेल तर माझी मुलगी खूप पुढे जाईल, असं ते अनेकदा म्हणायचे. जेव्हा मी खोलीच्या कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत असे, तेव्हा मला एकदा त्यांना विचारावंसं वाटलं, "बाबा, आपण खूप गरीब आहोत का हो?" ते म्हणाले, "नाही बाळा, आपण फक्त श्रीमंत नाही. फरक तूच आता समजून घे." मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या फरकाचा अर्थ समजायला मला अनेक वर्ष लागली. आमचे काका, वडिलांचे लहान भाऊ, बेकायदेशीर मार्गाने युरोपमध्ये गेले होते. फार थोड्या लोकांना माहीत आहे, की जाण्यासाठी त्यांनी आईचे दागिने आणि वडिलांचं शिवणयंत्र विकलं होतं. वडिलांनी पुन्हा एक नवीन मशीन घेतलं, पण कधीच कोणाकडे काही बोलले नाही. ते सत्य कायमच त्यांच्या डोळ्यात दडून राहिलं. काही वर्षात काकांनी खूप पैसा कमवला. मोठी गाडी, महागडे कपडे, किमती मोबाईल, सर्व काही त्यांच्याकडे होतं. त्यांची मुलं मोठ्या-मोठ्या इंग्रजी शाळांमध्ये शिकायची, इंग्रजी बोलायची आणि प्रत्येक सुट्टीत नवीन शहर फिरायला जायची. आम्ही सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी होतो. माझं युनिफॉर्म अनेकदा फाटलेला असायचा. आई प्रत्येक आठवड्याला माझे बूट नवीन दिसावेत म्हणून स्वच्छ करायची. मी माझ्या वयापेक्षा लवकरच समजूतदार झाले होते. काकूंचं वागणं आता खूप कठोर झालं होतं. त्या आमच्याकडे आल्या की त्यांच्या डोळ्यात नेहमी तुच्छता असायची. एकदा त्या म्हणाल्या, "काव्या, तुम्ही सगळे काहीतरी बना आता, म्हणजे आमच्यावरचं ओझं कमी होईल." मी काहीच उत्तर दिलं नाही, पण मनात कुठेतरी काहीसं पेटलं. काकांच्या घरात नेहमीच गोंधळ असायचा. महागड्या पार्ट्या, किमती भेटवस्तू आणि काकूंचा गर्व. एकदा आम्ही काकांच्या घरी गेलो, वडीलही सोबत होते. काकूंनी दरवाजावरच सांगितलं, "बूट बाहेर काढा बरं, आमची फरशी घाण होईल." वडिलांनी काहीही न बोलता बूट काढले आणि आत गेले. तो दिवस माझ्या मनात एक टोचणाऱ्या काट्यासारखा कायमचा बसून गेला होता. त्या दिवशी मी स्वतःशीच एक वचन दिलं, "एक दिवस मी अशी उंची गाठेन की हे लोक माझ्या दारात बूट काढतील." मी रात्रभर जागून अभ्यास करत असे. दिव्याची ज्योत कमी पडली तर मी स्वतःच प्रकाश होण्याचं ठरवलं. आई झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची, "देव तुला यश देवो, जेणेकरून तुझ्या वडिलांचं डोकं अभिमानाने वर राहील." हे आशीर्वाद माझ्यासाठी मार्गदर्शक ठरले. अनेकदा मन हार मानायला लागायचं, पण वडिलांच्या मौनातील बलिदान मला सावरायचं. काकांच्या सुटसुटीत धाव, शाळेत मित्रांचे उपहास, हे सगळं सहन केलं. पण माझ्या स्वप्नांचा हात काहीच सोडत नाही. आईची सगळ्यात मोठी चिंता विजेचं बिल नव्हतं, तर काकूंचे टोमणे होते. "तुझी मुलं आमच्या मुलांच्या वस्तूवर नजर ठेवतात. त्यांना सांभाळ. तुम्ही गरीब आहात आणि तसेच राहाल." एका दिवशी काकूने वडिलांसमोर हे सांगितलं, जेव्हा मी आणि माझी लहान बहीण त्यांच्या मुलांसोबत टीव्ही पाहत होतो. वडिलांनी मान खाली घातली. मी ताबडतोब बहिणीचा हात पकडला आणि तिथून निघून गेले. माझ्या लक्षात आलं की ही जागा आता आपली नाही. ना त्यांच्या मनात, ना त्यांच्या घरात. वडील दर शुक्रवारी काकांच्या घरी काही ना काही घेऊन जात. कधी फळं, कधी शिवलेले कपडे. मी एकदा त्यांना विचारलं, "बाबा, जेव्हा ते आपल्याला अपमानित करतात, तेव्हा तुम्ही का जाता?" वडिलांनी फक्त एवढंच म्हटलं, "नात्यात पैशाने नाही, मोठ्या मनाने निभवायचं असतं." लहानपणी मी हे शब्द माझ्यासाठी खूपच मोठे होते, पण त्याचा अर्थ मी रोज समजू लागले. एका दिवशी काकूंनी सगळ्यांसमोर सांगितलं, "माझा नवरा युरोपमध्ये आहे, तिथून पैसे पाठवतो. तुमचे वडील इथे कपडे शिवतात, कसंबसं गुजराण करतात." त्या दिवशी आईने पहिल्यांदा उत्तर दिलं, "कपडे शिवणं काही कमीपणाचं काम नाही. आमची काही मुलं कुणाच्या पैशावर वाढत नाहीत." काकूने नाक मुरडलं, जणू आमच्या बोलण्याने तिला किळस वाटली. एक दिवस समीर माझ्या हातात हिंदीची पुस्तकं पाहून म्हणाला, "वा, हिंदी! हे सुद्धा वाचायचं असतं का? आम्ही तर आता फ्रेंचही शिकतो आहोत." मी हसून म्हणाले, "भाषा कुठलीही असो, जर त्यामध्ये ज्ञान असेल, तर ती भाषा सन्माननीयच असते." तो हसला, "हे सगळं छोटे लोकच बोलतात." त्या दिवशी मला जाणवलं, की ते फक्त आमच्या परिस्थितीवर नाही, तर आमच्या स्वप्नावरही हसतात. त्याच वर्षी काकूंनी संपूर्ण कुटुंबाला जेवणासाठी बोलवलं.
आमच्या घरी एकही निमंत्रण आलं नाही. आईने गप्प बसायला सांगितलं. मला माहीत होतं त्या शांततेत काहीतरी आतून तुटत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा काकूंनी दरवाजातच म्हटलं, "आम्हाला वाटलं नाही की तुम्ही न बोलवता याल आणि तरीसुद्धा आमच्या जेवणासाठी कमी पडत होतं." आम्ही परत आलो. पण त्या दिवशी मी एक आणखी निर्णय घेतला. प्रत्येक अपमान आणि टोमणे यांच्या माझ्या यशाची पायरी बनेल. आई काकूंच्या बोलण्यामुळे अनाथा दुःखी व्हायची. एक दिवस मी तिच्याजवळ बसून म्हणाले, "आई, आपल्याला त्यांच्यासारखं नाही बनायचं. पण हे नक्की दाखवायचं की आपण कोणाच्या तरी पेक्षा कमी नाही." आईने माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, "देव तुला हिंमत देईल." त्या दिवसानंतर मी माझ्या अभ्यासालाच पूजा मानलं. मी ठरवलं, सरकारी शाळेची विद्यार्थिनी असूनही मी माझं नाव कमवणारच. मला सगळ्यांना दाखवायचं होतं, की गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो आहे ज्याच्यात आत्मसन्मान नाही. मॅथचा निकाल लागला. मी पास झाले होते. एक साधी मार्कशीट, एक साधं कागदाचं पान, पण माझ्यासाठी ते खजिन्याची किल्लीसारखी होतं. आईने कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. "देव तुला आणखी प्रगती देवो बाळा." वडील थोडा वेळ शांत होते. मग म्हणाले, "आता पुढचं पाहायला हवं गं बाळा." पण प्रश्न होता पुढचं कसं? घरात आधीच गॅस, वीज आणि रेशनचे खर्च कसेबसे भागत होते. कोचिंग क्लासेस, कॉलेजची फी, पुस्तक हे सगळं आमच्यासाठी स्वप्नासारखं होतं. वडिलांची नजर आता माझ्या फाईल्सवर जात असे, तर त्यात एक ओझं जाणवत असे. मी ठरवलं होतं हे ओझं आता थोडं हलकं करायचं. "बाबा, आता मी स्वतःच तयारी करेन. तुम्ही काळजी करू नका." वडिलांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, जणू तपासत होते, "खरंच मी हे करू शकेन का?" मग हळूच ते म्हणाले, "जे काही करशील ते मनापासून कर." मी घराच्या कोपऱ्यातील खोलीला माझ्या अभ्यासाचं ठिकाण बनवलं. तो जुना पंखा, एक लाकडी टेबल आणि एक तुटलेला स्टूल. मी एका रजिस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं, "स्वप्न अपूर्ण ठेवायचे नसतात." वडिलांच्या एका मित्रांची मुलगी मिनल, जी इंटरमिडिएट करत होती, कधी-कधी अभ्यासासाठी यायची. तिच्याकडे काही जुनी पुस्तकं होती, जी तिने मला दिली. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, प्रश्न बनवायचो आणि एकमेकांना विचारायचो. मिनल हसायची आणि म्हणायची, "काव्या, तू तर मोठी शिक्षिका होशील." मी हसत म्हणाले, "नाही, मला अधिकारी व्हायचं आहे." एक दिवस मी मिनलला विचारलं, "सिव्हिल सेवा परीक्षा फक्त श्रीमंतासाठीच असते का गं?" ती म्हणाली, "नाही गं, पण त्यांच्याकडे साधनं जास्त असतात." मी म्हणाले, "त्यांच्याकडे उत्साह आहे आणि तो सगळ्यात मोठा शक्तिस्रोत आहे." त्या दिवशी मी ठरवलं, माझं स्वप्न आता फक्त इच्छा नाही, तर माझं ध्येय आहे. मी म्हणाले, "आता नाही, आई, आता थांबायची वेळ नाही." जेव्हा काकांना कळलं, की मी अजूनही अभ्यास करत आहे, तेव्हा त्यांनी पुन्हा एक टोमणा मारला. "गरीब लोकांनी अधिकारी होण्याची स्वप्न पाहू नयेत. झोप उडते." यावेळी मी गप्प बसले नाही. मी म्हणाले, "स्वप्न तोच पाहतो जो जागा असतो आणि झोपेत फक्त सावल्या दिसतात." काकू काही क्षण गप्प राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यातील लपलेलं हसू मला कळलं. मला माहीत होतं, की त्यांनी माझी थट्टा करत आहेत. पण एक दिवस हे हसू लाजेमध्ये बदलेल हेही माहीत होतं. सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी म्हणजे एक वेगळी दुनिया होती. दररोज काहीतरी नवीन शिकावं लागायचं. इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित सगळं काही. कधी-कधी डोकं थकत असे. जेव्हा मी छतावर जाऊन आकाशाकडे पाहत असे आणि स्वतःलाच म्हणत असे, "एक दिवस हे आकाशही गाठेल." आमच्या मोहल्ल्याजवळ एक लहानसं वसतिस्थान होतं, जिथे आवश्यक सगळ्या गोष्टी मिळायच्या. तिथेच एक छोटंसं वाचनालयही होतं. आई मला पायी सोडून यायच्या आणि काही तासांनी परत न्यायला यायची. मी तिथे रोज जायला सुरुवात केली. ती जागा जरी छोटी होती तरी शांत होती. एकदा तिथे एका गृहस्थाने मला पाहिलं आणि म्हणाले, "बेटी, रोज येतेस का तू इथे? काय करत आहेस?" मी म्हणाले, "सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करते काका." ते हसले आणि म्हणाले, "धाडस आहे तुझ्यात. मी निवृत्त प्राध्यापक आहे. कधी काही समजलं नाही तर विचार." हे छोटे-मोठे लोक माझ्या प्रवासाचे मोठे आधार बनले. मग मी सवय लावली, दररोज एक छोटं ध्येय ठरवायचं आणि ते पूर्ण करायचं. कधी नवीन इंग्रजी शब्द, कधी भारताच्या इतिहासातील एखादी महत्त्वाची घटना, तर कधी संयुक्त राष्ट्रसंघाविषयी माहिती. वडील अधूनमधून माझे नोट्स पाहायचे, मग नजर दुसरीकडे वळवायचे. मला माहीत होतं की त्यांना अभिमान वाटायचा, पण ते कधीच दाखवायचे नाहीत. एक दिवस मी त्यांना म्हणाले, "बाबा, जेव्हा मी अधिकारी बनेन ना, तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन आणि आधुनिक शिवणयंत्र आणेन." वडील हसले आणि म्हणाले, "शिवणयंत्र नको, फक्त एवढी प्रार्थना कर की माझी मुलगी तिच्या ध्येयापर्यंत पोहोचेल." तोच तो क्षण होता, जेव्हा मला जाणवलं की वडिलांना माझ्या यशापेक्षा माझ्या निश्चयाने अधिक आनंद होतो. हा निश्चयच माझी खरी ताकद बनला. आता मी फक्त परीक्षेची नव्हे, तर माझ्या संपूर्ण अस्तित्वाची घडण माझ्या स्वरूपानुसार करू लागले होते. मी एका साध्या कुटुंबातून आलेली मुलगी होते, पण माझ्यात असामान्य धैर्य जागं झालं होतं आणि एक दिवस हे धैर्य जगासमोर येणार होतं. माझा अभ्यासाचा प्रवास जोरात सुरू होता. दररोजचा सराव, ग्रंथालयातील नियमित उपस्थिती माझ्या जीवनाचा एक अविभाज्यच भाग बनली होती. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायचे आणि प्रत्येक आठवड्यात स्वतःलाच एखाद्या नवीन विषयावर परीक्षा द्यायची.
जणू काही माझं आणि वेळेचं एक शर्यतीसारखं नातं झालं होतं. मिनलकडे स्क्रीन टच मोबाईल होता. त्यांच्या घरी परिस्थिती चांगली होती. वायफाय होतं. मी वडिलांची परवानगी घेऊन तिच्या घरी जाऊन इंटरनेटवरून अभ्यास करू लागले होते. दररोज 1 तास मी तिच्या मोबाईलवरून माहिती गोळा करायचे. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी नोट्स. तो 1 तास माझ्या दिवसातील सगळ्यात मौल्यवान वेळ असायचा. मिनलने माझ्या या प्रवासावर मला खूप मदत केली. मी परत येऊन रात्री स्वतःच्या अक्षरात नोट्स काढत लिहायचे. आई अनेकदा म्हणायची, "बाळा, थकली असशील तू, थोडा आराम कर." पण माझं उत्तर असायचं, "आज आराम केला तर आयुष्यभर कधीच आराम मिळणार नाही." आई धैर्य माझ्यासोबत होती, पण काकांचे शब्द दिवसेंदिवस अधिकच कटू होत चालले होते. एक दिवस बाबा कपडे देण्यासाठी त्यांच्या घरी गेले, तेव्हा परतताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मी काही विचारलं नाही, पण संध्याकाळी काकूंचा आवाज गल्लीमध्ये घुमला. "आम्हाला तर युरोपमध्ये बसलेल्या नवऱ्याने सर्व सुविधा दिल्या आहेत आणि हे बघा, त्यांचे भाऊ अजूनसुद्धा गल्लीतच शिवणयंत्र चालवत आहेत." बाबा दाराजवळ बसले होते. त्यांची फक्त नजर खाली घातली. मी शांत होते, पण माझं मन मात्र झुकण्याऐवजी उभं राहिलं होतं. माझ्यासाठी ती शांतता आता असह्य झाली होती. एक दिवस काकांची मुलगी त्रिशा माझ्याकडे आली आणि म्हणाली, "आई म्हणत होती की तू पुस्तक घेऊन ग्रंथालयात काय करतेस? काहीतरी काम का नाही करत? तुमच्यासारखे लोक तर घरामध्ये भांडी घासायला लागतात." मी म्हटलं, "मी भांडी घासेन आणि तुझे विचारसुद्धा, पण योग्य वेळी." ती हसली. "विचार नाही, ही तर वास्तविकता आहे. तुमच्यासारखे लोक कितीही शिकले तरी काही फरक पडत नाही. काही लोक कायम खालीच राहतात." मी शांतपणे दरवाजा बंद केला आणि काही गोष्टींची उत्तरं वेळ येईपर्यंत न देणं हे चांगलं असतं. त्या दिवसानंतर मी अभ्यासाचा वेळ वाढवला. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, सकाळी लवकर उठणं आणि दिवसा घराच्या कामात मदत करणं. मी वेळेचा एक क्षणही वाया घालवला नाही. आई अधूनमधून म्हणायची, "बाळा, थकली असशील तू." मी म्हणायचे, "आई, मी आता स्वतःला नाही तर वडिलांना सिद्ध करायचं ठरवलं आहे." मोहल्ल्यातल्या बायका पण आता काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागल्या होत्या. कुणी मागे बोलायचं, "शिवणकाम करणाऱ्याची मुलगी आता अधिकारी व्हायला निघाली आहे." कोणी हसायचं, "अधिकारी? स्वप्न पाहायलाही मर्यादा असते." मी आईला सांगितलं, "लोक आपल्याविषयी काय बोलतात?" आई हसून म्हणाली, "लोक तर देवाबद्दलही बोलत असतात. तू तर एक सामान्य माणूस आहे. तू फक्त तुझं कष्ट करणं चालू ठेव." काकूंना तर जणू माझ्याविरुद्ध दररोज एक नवीन टोमणा शोधायचा असायचा. एक दिवस म्हणाल्या, "ही सगळी पुस्तकं, हे सगळे नोट्स बघून तुला काय वाटतं? सरकार तुला अधिकारी बनवेल? तुमच्यासारखे लोक तर फाईल उचलायच्याही लायकीचे नसतात." यावेळी वडील तिथे बसले होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी डोळे बंद केले. जणू सगळं सहन करणं त्यांची आता सवय झाली होती. रात्री मी वडिलांना विचारलं, "बाबा, तुम्ही उत्तर का देत नाही?" ते हलक्या आवाजात म्हणाले, "बाळा, उत्तराने फक्त आवाज मोठा होतो, दर्जा नाही. आणि मला तुझ्यावर विश्वास आहे." ही पहिली वेळ होती, की वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, की त्यांना माझ्यावर विश्वास आहे. मला असं वाटलं, जसं कोणीतरी माझ्या हातात मशाल दिली असावी. मला माहीत होतं, की आता मी मागे फिरणार नाही. जेव्हा मी सिव्हिल सेवा परीक्षेचा फॉर्म प्रिंट केला, तेव्हा पहिल्यांदा वडिलांनी विचारलं, "तुला वाटतं का तू हे करू शकशील?" मी म्हणाले, "नाही, मला खात्री आहे." वडिलांनी तो कागद घेतला आणि बराच वेळ पाहत राहिले. मग ते म्हणाले, "जेव्हा तू जन्मली होती, तेव्हा मी हे स्वप्नही पाहिलं नव्हतं. कदाचित देवाने तुला आपल्या नशिबात बदल घडवण्यासाठीच पाठवलं असेल." माझ्या मनात विचार आला, नशीब आधीच लिहिलेलं असतं, कदाचित. पण जो स्वतः लिहायला शिकतो, तो ते बदलू शकतो. आता हे स्वप्न केवळ एक बुद्धिमत्ता नव्हतं. ते माझ्या आत धगधगत असलेल्या ज्वालेसारखं होतं, ज्यामुळे माझं मनही जळू लागलं होतं. आता हे डोळे एक दिवस सगळ्यांना थक्क करून टाकणार होतं. ही शांतता लोकं फक्त ऐकत नाही, तर एक दिवस इतिहासही लिहितात. सी-एस-एसचा फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी मी ठरवलं, की आता ही वस्ती, या गल्ल्या, ही कारस्थानं माझ्या ध्येयाच्या मागात अडथळा ठरत आहेत. मी ठरवलं होतं, की पुढचं पाऊल मुख्य शहरात असेल, जिथे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य वातावरण आणि पुस्तक आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल. मी वडिलांशी बोलले, "बाबा, मला शहरात जायचं आहे. तिथं अकॅडमी आहे आणि तयारीचं चांगलं वातावरणही आहे." वडिलांनी थोडा वेळ शांत राहून विचारलं, मग म्हणाले, "एकटी जाणार नाहीस. आपण सगळे, तू, तुम्ही आणि आई माझ्यासोबत राहणार. कुठं खर्च कसा भागवशील? एक छोटंसं फ्लॅटसारखं घर शोधलंय मी. ट्युशन घेईन, थोडे-थोडे पैसे मी लहानपणापासूनच गुल्लकमध्ये साठवले होते. ते फोडले सुरुवातीच्या खर्चासाठी. बाकी देवावर सोपवले आहे." वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा माझ्या बोलण्यावर लगेच होकार दिला. कदाचित त्यांनाही त्या वातावरणात आता कंटाळा आला होता. त्यांच्याकडे एक जुनी शिलाई मशीन होती. तीही त्यांनी विकली. काकूंना कळल्यावर त्या दरवाजात उभ्या राहिल्या आणि "कुठे चाललाय?" वडिलांनी त्वरित उत्तर दिलं, "शहरात चाललोय, काही दिवसांसाठी." काकू हसल्या, "काय कराल शहरात जाऊन? कुणाची ओळख आहे का? की फक्त स्वप्नांच्या मागे धावताय?"
आम्ही काही बोललो नाही. वडिलांनी सामान उचललं आणि मागे न पाहता आम्ही निघून गेलो. मला माहीत होतं त्या आमच्या नव्हे तर आमच्या स्वप्नांचा उपहास करत होत्या. पण एक दिवस येईल जेव्हा त्यांनाही सगळं कळेल. शहरात आल्यावर सगळं नवीन वाटलं. गोंगाट, रस्ते, अनोळखी चेहरे आणि अमर्याद शक्यता. आम्ही एका खोलीत छोटंसं घर भाड्याने घेतलं. छत गळत होतं. बाथरूमचं नळही पण तिथं ती घुसमटत नव्हती जी जुन्या अवस्थेत होती. मी जवळच्या एका अकादमीत प्रवेश घेतला जिथे संध्याकाळी वर्ग लागत होते. दिवसभरात मी एका मोहल्ल्यात मुलांना ट्युशन शिकवायला लागले. कधी-कधी एखाद्या ग्रंथालयात 1 तास बसत असे. माझं जग खूपच आता मर्यादित झालं होतं. पण माझं उद्दिष्ट मात्र दिवसेंदिवस मोठं होत चाललं होतं. पहिल्या आठवड्यानंतर मिनलचा फोन आला, "कुठे आहेस गं तू? सगळे विचारतायत. तू सांगितलं नाहीस?" मी म्हणाले, "मिनल, अजून काही ठरवलेलं नाही. तेव्हा काही ठरेल सगळ्यांना आपोआपच समजेल." या शहरात कोणालाच माहीत नव्हतं की मी कोण आहे, कोणत्या कुटुंबातून आलेली आहे, कुठून आलेली आहे. मी स्वतःच्या काळात हवाली केलं होतं आणि ठरवलं होतं की आता फक्त माझे परिणामच बोलतील. अभ्यासाचं वातावरण खरंच वेगळं होतं. इथे लोक फक्त गुणामागे नव्हते, तर ते स्पर्धेत होते. संवाद, ज्ञान, आत्मविश्वास सगळं मोजलं जात होतं. मला जाणवलं की इथे फक्त मेहनत पुरेशी नाही, स्वतःला सिद्ध करणंही गरजेचं आहे. अकॅडमीमध्ये माझी ओळख एका मुलगी विनिताशी झाली. ती एका मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी होती, पण खूप नम्र आणि मदतीसाठी सदैव तयार असायची. आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास करण्याची योजना बनवली. एक दिवस मी तिला विचारलं, "तुला तर सगळं मिळालं आहे, तरीही एवढी मेहनत का करतेस गं?" ती हसली आणि म्हणाली, "कारण इथे स्पर्धा शिफारसीने नव्हे तर तयारीने जिंकली जाते." विनिताने माझे नोट्स पाहिले आणि म्हणाली, "तू तर अगदी व्यावसायिक पद्धतीने अभ्यास करतेस. असं वाटतंय जणू तूच एखाद्या अकॅडमीची शिक्षिका आहेस." मी म्हणाले, "नाही गं, मी फक्त नीट अभ्यास करूनच शिकले आहे." आई-बाबांसाठी मी एक दिनक्रम तयार केला होता. सकाळी नाश्ता स्वतः तयार करत असे, औषध आणत असे आणि संध्याकाळी कधी-कधी त्यांना पार्कमध्ये घेऊन जात असे. आई नेहमी म्हणायच्या, "हे शहर तुला बदलून टाकणार नाही ना?" मी म्हणायचे, "नाही आई, ते शहर मला तसं बनवतंय जसं मला लहानपणापासून व्हावं असं वाटायचं." एक दिवस बाबा बाहेर बसले होते. त्यांची शिलाई मशीन दुरुस्त करत होते. मी विचारलं, "बाबा, कोणासाठी कपडे शिवताय?" त्यांनी सांगितलं, "मोहल्ल्यातल्या एका काकूंनी सांगितलंय, त्यांच्या घरी लग्न आहे आणि दर्जी वेळेवर काम करत नाहीत. म्हणून म्हटलं थोडा हात चालवावा." मी हसून म्हणाले, "आता थोडाच वेळ उरला आहे. लवकरच तुम्ही फक्त शिलाई नाही, तर सन्मानाचं काम कराल." माझ्या खोलीच्या भिंतीवर भारताचा एक मोठा नकाशा चिटकवलेला होता. मी प्रत्येक राज्याचा स्वतंत्र अभ्यास करत असे. त्यांची संस्कृती, समस्या आणि राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. कधी-कधी आई म्हणायची, "इतक्या सगळ्या पुस्तकातलं इतक्या गोष्टी सगळ्या तुझ्या डोक्यात कशा ठेवतेस गं तू?" मी म्हणाले, "आई, माझ्यात खूप जागा आहे. फक्त यश येण्याची वाट पाहते आहे." गावात कोणी जाणत नव्हते, की आम्ही कुठे गेलो आहोत. जे लोक नेहमी काही ना काही विचारायचे, ते आता फक्त शांतपणे अंदाज लावत होते. मिनलने एकदा फोन करून सांगितलं, "काकूंनी सगळ्यांना सांगितले, की तुमचे वडील कर्जामुळे शहरात गेले आहेत." मी म्हणाले, "बरोबर सांगितले तिने. कर्ज फक्त पैशांचंच नसतं, सन्मानाचंही असतं आणि मी तेच फेडायला आले आहे. आता माझा दिवस अभ्यास, ट्युशन आणि स्वतःला घडवण्यात जातो." आई आणि वडील माझ्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यात मी ते समाधान पाहिलं होतं, जे अनेक वर्षांपासून हरवलेलं होतं. शहरात राहायला सुरुवात करून 6 महिने झाले होते. तयारीची गती आता सुधारत होती. आई-वडीलही हळू-हळू आता नव्या वातावरणाशी जुळवून घेत होते. गावातल्या 2-3 बायकांनी वडिलांना काही छोटेसे काम देणं सुरू केलं होतं आणि माझ्या ट्युशनमधून घर खर्च निघून लागला होता. एक शांतता होती, समाधान होतं. पण एक दिवस असा आला, की तो सगळा सुकून आवाजही न करता विझळून गेला. त्या दिवशी सकाळी मी माझे नोट्स पूर्ण करत होते, तेव्हा वडिलांना एक फोन आला. नंबर पाहून त्यांच्या डोळ्यात थोडीशी आश्चर्याची झलक होती. हा रंजनचा नंबर होता. किती वर्षांनी आठवण झाली भावाची, वडील म्हणाले. रंजन म्हणजे आमचा काका. फोनवर फक्त 2 मिनिटाचंच बोलणं झालं. फक्त मान हलवणं आणि "खूप छान, अभिनंदन" असे शब्द. फोन ठेवलाच वडील शांत झाले. मी विचारलं, "काय झालं हो बाबा?" वडिलांनी सांगितलं, "समीर असिस्टंट कमिशनर झालाय. आज त्याच्या सन्मानार्थ एक दावत आहे. त्याच्या सगळ्या कुटुंबाला आमंत्रण दिलं आहे." मी लगेच विचारलं, "आणि आपल्याला?" वडिलांनी नजर चुकवत उत्तर दिलं, "नाही, आपल्याला नाही. कदाचित आता आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही." खोलीत एक विचित्र शांतता पसरली. आईने काही वेळाने म्हटलं, "समीरचं खरंच अभिनंदन आहे, पण आपल्या भावाला न बोलावणं असो त्यांची इच्छा असेल." मला माहिती होतं, की आई स्वतःला समजावत होती आणि वडील पुन्हा त्यांच्या दुःखाला सहन करण्याची सवय अंगीकारत होते. पण त्या दिवशी काहीतरी बदलत होतं. वडिलांच्या चेहऱ्यावर दररोजची गंभीरता नव्हती.
होती तर ती एक पोकळी होती. जणू काहीतरी दरवाजा बंद झाला होता. संध्याकाळी जेवायला बोलवायला आई आली तेव्हा वडील शांतपणे बसून आकाशाकडे पाहत होते. मी म्हटलं, "समीरला लहानपणी अभ्यासासाठी पहिली पिशवी मीच आणून दिली होती. त्यावेळेस रंजन परदेशात जाण्याच्या तयारीत होता. त्रिशाचा प्रवेश घेताना सुद्धा पैसे कमी पडले होते. पण मी माझे सगळे खर्च थांबवून तिचं काम आधी केलं. कदाचित मी अपेक्षा ठेवू नये." मी त्यांच्या शेजारी बसत म्हणाले, "बाबा, तुम्ही जे केलं ते तुमच्या मोठेपणाचं रक्षण होतं. त्यांच्या लहान मनोवृत्तीची किंमत तुम्ही का मोजताय?" ते हळूच म्हणाले, "बाळा, नाती निभावत राहा. दुसरं कोणी ओळखो वा न ओळखो, फक्त कधी-कधी मन थकून जातं." दुसऱ्या दिवशी समीरचं स्वागत समारंभाचे फोटो सोशल मीडियावर येऊ लागले. समीर सूटमध्ये, गळ्यात फुलांची माळ, मागे बॅनरवर लिहिलं होतं, "वेलकम समीर रंजन." आणि घरातले सगळे लोक तिथे होते. माझे काका, आत्या, मावशी, अगदी ते चुलत भाऊ-बहीणसुद्धा, जे वर्षानुवर्षे कुठल्याच कार्यक्रमात दिसले नव्हते. फक्त आम्ही नव्हतो. मिनलचा मेसेज आला, "तुला बोलावलं नव्हतं का गं? सगळेजण तुझ्याबद्दल बोलत होते." मी उत्तर दिलं, "नाही. आम्ही फक्त यशाच्या पार्टीला जात नाही. वेळ आल्यावर आमची गोष्ट घेऊन येतो." त्या रात्री आई उशिरापर्यंत जागी होती. भांडी घासत-घासत हात चोळत होती. जणू काहीतरी मिटवण्याचा प्रयत्नच करत होती. मी जवळ जात विचारलं, "काय झालं गं आई?" "काही नाही," आई म्हणाली. "फक्त विचार करत होते. आपण गेलो असतो तर काय बिघडलं असतं? एका ताटात जेवणाचे कोणाची इज्जत कमी होत नाही ना? पण कदाचित त्यांची मोठेपणाची जाणीव लहान वाटली असती." मी त्यांच्या हातून भांडी घेतली आणि म्हणाले, "आई, एक दिवस असा येईल जेव्हा हे सगळे लोक आपल्या दारात येतील, ते पण आमंत्रणाशिवाय." बाबांनी एक आठवडा समीर किंवा रंजनबद्दल एकही शब्द बोलला नाही. फक्त दररोज काही सामान घेऊन यायचे आणि संध्याकाळी चहासोबत पेपर वाचायचे. माझ्या लक्षात आलं की ते बातम्या कमी आणि स्वतःलाच जास्त वाचत होते. एक दिवस मी त्यांच्यासमोर पेपर ठेवून विचारलं, "बाबा, एक दिवस जर मी या पेपरमध्ये ज्या फोटोसह बातमी आली, तर कसं वाटेल तुम्हाला?" त्यांनी काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, "तेव्हा मी हा पेपर जपून ठेवेन, जेणेकरून आयुष्यभरासाठी माझ्या वाट्याला आनंदाची आठवण सुरक्षित राहील." माझं मला ठाऊक होतं की आता माझी खरी परीक्षाही सुरू झाली होती. फक्त UPSCची नाही, तर समीरच्या यशाने, आमच्या दुर्लक्षाने झालेल्या जखमीवर फुंकर घालण्याची देखील. आठवड्यानंतर एके दिवशी जेव्हा मी कोचिंगवरून परत येत होते, तेव्हा रस्त्यात मला समीर आणि काकूंचा आवाज ऐकू आला. ते एका बाजारात कोणाशी तरी बोलत होते. "आमच्या कुटुंबात कोणीही आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. आता सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आम्ही कुठे आहोत." माझे पाय आपोआपच थांबले. मी स्वतःला सावरलं आणि पुढे निघाले. त्यांच्या बोलण्याचं मला काहीच अप्रूप नव्हतं, पण त्यांची वृत्तीही स्पष्ट होती. मी मनात म्हटलं, "आता खरी स्पर्धा आहे. वेळ आणि गर्व यांच्यामधले." पार्टीला बरेच दिवस झाले होते, पण घरात शांतता पसरली होती. वडिलांच्या चेहऱ्यावर आता खिन्नता पसरली होती. ते पूर्वीसारखे राहिलेच नव्हते. काम करताना वारंवार थांबायचे, जणू काहीतरी आठवतंय असं वाटायचं. पेपर वाचताना कधी-कधी पान उलटायलाही विसरायचे. आईने एक दिवस मला खुणेने बोलावलं, "बाबा काहीसे बदलले आहेत. आधीसारखे बोलतही नाहीत." मी म्हटले, "मला माहीत आहे आई, त्या पार्टीने दिलेली जखम अजूनही ताजी आहे." मी ठरवून टाकलं होतं, जर पुढच्या वेळेला कोणत्याही समारंभात आपलं नाव नाही घेतलं तर आपण स्वतः जाऊ. यावेळी मी फक्त तमाशा बघणारी राहणारी नव्हते. मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तकं आवरली. सगळं काही बदलल्यासारखं वाटत होतं. तीच नोट्स, तोच अभ्यासक्रम, पण आता त्याचा अर्थ माझ्या नजरेत बदलला होता. UPSC आता फक्त यशाचं साधन राहिलं नव्हतं, तर तो आता एक प्रकारचं उत्तर देण्याचं माध्यम बनलं होतं. उत्तर एका व्यक्तीला नव्हे, तर त्या विचारसरणीला जे अनेक वर्षांपासून आपल्या सन्मानाला पायदळीत उडत होती. माझी मेहनत आता अधिक तीव्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील पूजा करून बसले होते. मी त्यांच्याजवळ गेले, "बाबा, आजपासून मी अभ्यासात कोणतीही ढिलाई ठेवणार नाही आणि तुम्ही मला वचन द्या की तुम्ही हार मानणार नाही." ते माझ्याकडे पाहू लागले. डोळ्यात त्याच्या थोडी कोमलता, थोडा अभिमान आणि खूप सारं दुःख होतं. ते म्हणाले, "काव्या, मी हरलो नाहीये, फक्त थकलो आहे गं बाळा." मग मी म्हणाले, "आता माझी वेळ आली आहे बाबा. तुम्ही आता विश्रांती घ्या आणि मला पुढे जाऊ द्या." त्या दिवसानंतर माझा दिनक्रमच बदलून गेला. मी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन खोलवर अभ्यास करायला सुरुवात केली. लेखनाचा सराव वाढवला. दररोजच्या बातम्या वाचवण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवला. माझं ध्येय फक्त गुण मिळवणं नव्हतं, तर समाजात वजन असलेली जागा मिळवणं होतं. विनेता ज्या अकादमीत माझ्यासोबत होती, एक दिवस मला म्हणाली, "तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी बदल झालाय. तू पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाली आहेस." मी म्हणाले, "आता अभ्यास माझ्यासाठी वैयक्तिक झाला आहे." वेळ असाच जात राहिला आणि माझ्या UPSC परीक्षेचा दिवस जवळ आला. मी प्रत्येक पेपरसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. आता परतण्याचा काहीच मार्ग नव्हता. ना चुकण्याची संधी होती
मला माझ्या वडिलांचे खाली वाकलेले कपाळ आणि आईचे सुरकुतलेले हात, त्यांचा विश्वास कुठल्याही परिस्थितीत तोडायचा नव्हता. मला त्यांना समाजात तो मान मिळवून द्यायचा होता, ज्याचे ते खरेच हकदार होते. एक-एक करून सर्व पेपर संपले. आई रोज मला आशीर्वाद देऊन कपाळावर प्रेमाची पावन खूण देऊन पाठवत असे. परीक्षा संपली होती. आता निकालाची वाट पाहायची होती. मला माहीत होतं माझ्या यशाची वाट माझ्या आई कोणीच पाहत नाही. आणि तसंच झालं. निकाल लागला आणि माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. मी देशात 10वी रँक मिळवली होती. माझ्या मेहनतीनं आई आणि वडिलांच्या आशीर्वादाचं फळ मिळालं होतं. मी घरी जाऊन त्यांना सांगितलं होतं तेव्हा ते आनंदाने हरखून गेले. त्यांनी मला मिठी मारली, प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि हे आशीर्वादच आता माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान संपत्ती बनली होती. पण अजून एक टप्पा बाकी होता तो मुलाखतीचा. काही आठवड्यांनी मुलाखत झाली. पॅनलने विचारलं, "तुम्ही याआधी कुठे काम केलं आहे का?" मी म्हणाले, "नाही सर, पण काम करण्याआधी मी स्वतःला त्या योग्यतेस पात्र बनवत आहे." हा पहिला क्षण होता जेव्हा मला वाटलं, की मी एका पदावर उभी आहे. जरी तो फक्त एक प्रतीक असला तरी माझी निवड झाली. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उणी भरून निघाली होती. मी घरी परतले तेव्हा वडील अंगणात बसून शिलाई मशीनमध्ये धागा घालण्याचा प्रयत्न करत होते. पण दृष्टिदोषामुळे ते वारंवार अयशस्वी होत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांचा हात धरून म्हणाले, "बाबा, आता तुम्हाला या कमजोर हाताने काहीच करायची गरज नाही." त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले, तर माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मी फक्त एवढंच म्हणाले, "बाबा, तुमच्या मुलीने तो मान मिळवला आहे, ज्यासाठी आपण सगळ्यांनी वर्षानुवर्षे तपस्या केली होती." बाबा आनंदाने उभे राहिले आणि मला मिठी मारली. न जाणे तो कसा क्षण होता. आम्ही बाप-लेकी दोघेही ढसाढसा रडत होतो. आई स्वयंपाकघराच्या दारात उभी होती आणि पदराने डोळे पुसत होती. आज पहिल्यांदाच बाबांनी मनापासून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रात्री मी खोलीच्या भिंतीवर एक नवीन पोस्टर चिटकवलं. त्यावर फक्त एकच वाक्य होतं, "जे लोक तुला तुच्छ समजतात, त्यांच्यासमोर डोळ्यात डोळे घालून जग." ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी यशाची वेळ होती. किंवा असं म्हणावं, की माझ्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट आज पूर्ण झालं होतं. पण अजून कुटुंबाला याची कल्पनाही नव्हती, कारण त्यांना माझ्याबाबत काहीच अपेक्षा नव्हती आणि आमच्याशी कोणताही संबंधही नव्हता. सिमरच्या यशानंतर कुटुंबात जणू उत्सवाचं वातावरण होतं. पार्टी, फोटो, मुलाखती आणि सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा वर्षाव होतो वेगळाच. आता प्रत्येक चर्चेचं केंद्र फक्त समीर होता. प्रत्येक वृद्ध, प्रत्येक चुलत भाऊ, प्रत्येक नातलग त्यांच्या प्रगतीला स्वतःची प्रतिष्ठा समजत होता. पण ज्यांना कधीच गृहीत धरलं नव्हतं ते आम्ही होतो. यावेळी शहरात एक मोठा समारंभ होता, जिथे समीरला विशेष अतिथी म्हणून बोलावलं गेलं होतं. सरकारचे वेगवेगळे प्रतिनिधी, अधिकारी आणि राजकीय व्यक्तिमत्व सर्वजण आमंत्रित होते. कुटुंबाने पुन्हा एक खाजगी समारंभ ठेवला, ज्यात आमंत्रित लोक तेच होते. काही झगमगते नातेसंबंध आणि आम्ही. मी बाबांना म्हणाले, "आपण तिथे जाऊ आणि यावेळी फक्त प्रेक्षक म्हणून नाही, तर काहीतरी वेगळं घडवणारे म्हणून." बाबांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यात काहीतरी असं लिहिलं होतं, की ते शांत राहिले. आता ते मला थांबवणारे नव्हते. त्यांना जाणवत होतं, की वेळ बदलली आहे. संध्याकाळी आम्ही समारंभाच्या ठिकाणी पोहोचलो. तो एक भव्य हॉल होता. दरवाजावर गर्दी होती पाहुण्यांची आणि सुरक्षा अतिशय कडक होती. जसं आम्ही दरवाजावर गेलो, एक गार्ड पुढे आला आणि हात करून थांबवलं. मी पर्समधून आमंत्रणपत्र काढून त्याला दिलं. गार्डने त्याला पाहिलं आणि लगेच सरळ उभा राहून सलाम केला. "स्वागत आहे मॅडम तुमचे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो." वडिलांनी आश्चर्याने आनंदाने माझ्याकडे पाहिलं. मी त्यांचा हात धरला आणि म्हटलं, "चला बाबा." आम्ही आत शिरलो आणि सर्वांच्या नजरा आता आमच्याकडे वळल्या. काहींनी ओळखलं, काहींनी अंदाज लावला. पण जे ओळखू शकले नाही त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे स्पष्ट दिसत होतं. समीर मंचावर उभा होता. काकू त्याच्यासोबत पाहुण्यांना सूचना देत होत्या. आमचं लक्ष आता समीरकडे गेलं आणि त्याच्या कपाळावर आट्याच उमटल्या. त्याने लगेच 2 गार्ड्सना इशारा केला, "तुम्ही दोघे यांना इथून बाहेर काढा." गार्ड्स आमच्याकडे येऊ लागले. मी शांत उभी राहिले. वडिलांनी एक पाऊल मागे टाकलं, पण मी माझ्या जागीच थांबून उभे होते. गार्डजवळ येताच त्यापैकी एकाने मला ओळखलं. तो थांबला, नजरा खाली घालून मोठ्याने म्हणाला, "मॅडम, आम्हाला माहीत नव्हतं की आपण स्वतः येणार आहात." दुसऱ्या गार्डने सलाम ठोकला. "आपलं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं मॅडम. उपजिल्हाधिकारी मॅडम." समीरच्या चेहऱ्यावरून रक्त उतरलं. काकूंचं तोंड उघडंच राहिलं. संपूर्ण हॉलने जणू श्वास घेणंच विसरलं होतं. जे क्षण त्यांच्या दृष्टीने सामान्य होते, ते आमच्यासाठी आता ओळखीचे क्षण ठरले होते. समीर पुटपुटला, "हे काय मूर्खपणा आहे?" डी-सी सुरक्षा अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपात सांगितलं, "सर, याच आपल्या उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या सुरक्षितेसाठी विशेष सूचना मिळाल्या होत्या." एका बाजूला कुटुंबातील ज्येष्ठांनी नजर खाली घातली, तर दुसऱ्या बाजूला चुलत भावंडं सारखी माझ्याकडे आणि मग समीरकडे पाहत होती. एका चुलत भावाने हळूच विचारलं, "हीच ती काव्य आहे ना?" समीर माझ्याकडे आला, "तू?"
तू तू तर कधी सांगितलं नाहीस की तू मी प्रथमच हसून म्हणाले. कधी संधीच मिळाली नाही. काकूने उपरोधाने म्हटले, "हे सगळं खोटं आहे. एका टेलरची मुलगी आणि उपजिल्हाधिकारी कशी काय होऊ शकते?" मी तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला कदाचित विश्वास बसला नाही, पण सरकारला कर्तृत्वावर विश्वास असतो, वंशपरंपरेवर नाही. बाबांच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळेस त्यांच्या नजरा अभिमानाने उंचवलेल्या होत्या. ते वारंवार माझ्याकडे पाहत होते, जणू खात्री करण्याचा प्रयत्न करत होते, की ही त्यांचीच मुलगी आहे का? आयुष्यभराची जखम एका क्षणात ओळखीच्या रूपात भरून आल्या होत्या. समीरने हात जोडण्याचा प्रयत्न केला. "जर हे सगळं खरं आहे, तर तू आधी का नाही सांगितलंस?" मी म्हणाले, "कारण ओळख स्वतः बोलते, तेव्हा परिचयाची त्याला काहीच गरज उरत नाही." संपूर्ण सभागृहात आता हळूहळू कुजबूज सुरू झाली होती. ही तर कधी दिसली सुद्धा नव्हती आणि आता ही जिल्हाधिकारी झाली. कोणी आश्चर्याने विचारलं, "हाच का तो दिनकर ज्याला पार्टीला बोलवलंही नव्हतं?" काकू बाबांकडे पाहून म्हणाल्या, "भाऊ, आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माहीत नव्हते की तुमची मुलगी." बाबांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं. "तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मला जाणवू लागलं होतं की हे आता आपल्या फक्त कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं प्रकरण राहिलेलं नव्हतं, तर हे एक सामाजिक दृश्य बनलं होतं." हा तो क्षण होता जिथं माझ्या स्वप्नांच्या मेहनतीने मला पुन्हा उभं केलं होतं आणि जिथं काकूंच्या टोमण्याचे ओझं त्यांच्या स्वतःच्याच खांद्यावर आलं होतं. मी बाबांचा हात धरला. "बाबा, आपण इथून जाऊया का? आपण जे घ्यायला आलो होतो ते आता आपण मिळवलं आहे." बाबांनी हळूच म्हटले, "तू मला तो सन्मान दिलास, जो आयुष्यभर मी स्वतःला देऊ शकलो नाही. हा क्षण माझ्यासाठी तो प्रमाणपत्र झाला, जो ना कुठल्या संस्थेने दिला, ना कुठल्याही नात्याने दिला, तर माझ्या या निश्चयाने स्वतः मिळवला होता." पण आम्ही मागे वळून पाहत होतो. तितक्यात सभागृहाच्या कोपऱ्यात उभा असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने मोठ्या आवाजात माईकमधून घोषणा केली. सर्व पाहुण्यांना सूचित करण्यात येते की श्रीमती काव्या दिनकर या सभेत उपस्थित असलेल्या सध्या उपजिल्हाधिकारी आहेत. काही क्षणासाठी संपूर्ण हॉल जणू थांबून गेला. जे खुर्चीवर बसले होते ते उभे राहिले आणि जे आधीच उभे होते त्यांच्या पायाखालची तर आता जमीन घट्ट झाली होती. उपजिल्हाधिकारी या नावाच्या घोषणेमुळे काकूंच्या सगळ्या शब्दांना, सगळ्या टोमण्यांना कायमचे गाडून टाकलं गेलं. समीरने नजर खाली घातली. त्याच्या आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक चेहऱ्यावर बनावटे हास्य घेऊन उभे होते. पण त्यांच्या डोळ्यात स्पष्ट लज्जा दिसत होती. कोणीही धाडस करून हस्तांदोलन सुद्धा केलं नाही. काकूंनी डोळ्यावर हात ठेवला. "हे सगळं हे सगळं खोटं वाटतंय." वडिलांनी डोकं खाली झुकवलं, जसं स्वतःलाही काही विचारत असावेत. मी त्यांच्या दिशेने पाहिलं. "तुमचा जो संयम होता, त्याचं आज चीज झालंय बाबा. आता तुम्ही डोकं खाली ठेवायचं नाही, तर उंच ठेवायचं." मागून चुलत भावाचा आवाज आला, "काव्या, तू सांगितलं नाहीस निवड केव्हा झाली आणि कशी झाली?" मी त्याच्या दिशेने वळले. तुम्ही ऐकतच नव्हता, फक्त बोलत होता आणि मी न ऐकता काहीही बोलले नव्हते. हॉलमध्ये जे यजमान आधी समीरच्या भोवती फिरत होते, ते आता माझ्याशी हस्तांदोलन करू लागले. कोणी ओळख करून दिली, कोणी भविष्यात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समीर एका कोपऱ्यात उभा होता, जणू एखादा हरवलेला सैनिक, जो फक्त पाहत होता. एक महिला अधिकारी ज्या मला चांगल्या ओळखत होत्या, त्या माझ्याजवळ आल्या. "काव्या, आम्हाला तुमचा अभिमान आहे की तुम्ही या सभेत आहेत. तुझं येणं ही आजची सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे." मी त्यांचे आभार मानले. मग हळूच वडिलांना खूण केली. "आपण इथे फक्त पाहायला आलो नव्हतो. आता यांना आपल्या लक्षात ठेवावं लागेल." मी मंचाच्या दिशेने चालू लागले. सभागृहाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत नजर फिरवली. जे सगळे लोक आपल्याला कमी लेखत होते, आता आपली ओळख मान्य करण्यास भाग पाडले गेले होते. यजमानांनी पटकन माईक हातात घेतला. "आपलं भाग्य आहे की श्रीमती काव्या दिनकर सारख्या व्यक्तिमत्वाने आपल्या सभेची शोभा वाढवली." मला माईक दिला गेला. मी थोडक्यात पण स्पष्ट शब्दात सांगितले, "यश ना जात पाहतं ना संपत्ती. ते फक्त मेहनत, नियत आणि तुमचा स्वभाव पाहतं." जे लोक इतरांची लायकी ठरवतात, ते अनेकदा स्वतःच्या मर्यादा विसरतात. आजच्या सभेत सहभागी होण्याचं कारण फक्त अभिनंदन नव्हतं, तर एक संदेश देणंही होतं. सन्मान दिल्याने सन्मान कमी होत नाही, तर तो वाढतो. टाळ्या वाजल्या, पण काकांच्या चेहऱ्यावर अजूनही ती हार दिसत होती, जी वर्षानुवर्ष झालेल्या अन्यायाचा हिशोब मागत होती. समीर माझ्याजवळ आला, "काव्या, मला माहीतच नव्हतं की तू एवढी पुढे गेली आहेस." मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, "कारण तू कधी पाहण्याचा प्रयत्नच केला नाहीस." मी लाजिरवाणा आहे." तो हळूच म्हणाला. मी उत्तर दिलं, "लाज वाटून काहीच परत मिळत नाही. पण जर तू खरंच बदलला असशील, तर पुढे तुझ्या पदाचा उपयोग सन्मान देण्यासाठी कर, खालवण्यासाठी नाही." वडील शांतपणे उभे होते, पण त्यांच्या डोळ्यात आता शांतता होती. वर्षानुवर्षाचा भार जणू हळूहळू उतरत होता. त्यांच्या चेहऱ्यावर उजळणी होती, जणू त्यांनी स्वतःला पहिल्यांदा एखाद्या यशाच्या टप्प्यावर पाहिलं. "काकू माझ्याकडे आल्या, बेटी."
तुला वाईट वाटलं नाही तर आम्ही तुझी क्षमा मागतो. आम्हाला माहीत नव्हतं की काळ इतका बदलू शकतो. काळ नाही बदलला काकू. काळाने तुम्हाला फक्त आरसा दाखवला आहे. आम्ही तर तिथेच होतो. फक्त तुम्ही आम्हाला उशिरा ओळखलं. मी वडिलांचा हात धरला आणि सभागृहातून बाहेर निघाले. गेटवर उभे असलेला एक तरुण सुरक्षारक्षक चुकून म्हणाला, "मॅडम, गाडी तयार आहे." वडिलांनी माझ्याकडे पाहिलं, जणू काही सांगू इच्छित होते, "हे सगळं तुझ्या मेहनतीचंच फळ आहे मुली." मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाले, "नाही बाबा, हे सगळं तुमच्या प्रार्थनेचं आणि शांततेतल्या ताकदीचं फलित आहे." आम्ही सभागृहाबाहेर आलो होतो. पण मागे बरंच काही राहून गेलं होतं. जुने टोमणे, जुने अपमान, जुन्या जखमा आणि जे सोबत आलं होतं ते होतं फक्त अभिमान, सन्मान आणि एक नवी ओळख. आता हीच ओळख कोणत्याही नावाची मोताज नव्हती. ही उंची स्वतः बळत होती आणि ही उंची मिळवण्यासाठी लढाई खूप मोठी होती. पण जसं ईश्वर स्वतः म्हणतो, नक्कीच प्रत्येक अडचणीनंतर एक सोपी वेळ येते आणि आता आमची वेळ सोपी सुरू झाली होती. सभा संपली होती. पण तिचा परिणाम अजूनही शिल्लक होता. परतीच्या गाडीत वडील शांत बसले होते, पण यावेळी त्यांची शांतता ओझ नव्हती, तर अभिमान होती. मी त्यांच्या दिशेने पाहिलं. वडील काहीतरी सांगू इच्छित होते. त्यांनी हळूच हसत सांगितलं, "हा क्षण माझ्या आयुष्यातल्या सगळ्या दुःखाचं उत्तर आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचताच माझ्या टेबलवर सिमेंटची फाईल ठेवलेली होती. एक अंतर्गत चौकशी करण्याच्या त्याच्या वागणुकीवर आणि काही तक्रारींवर सुरू झाली होती, जी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. मी फाईल उघडली, संपूर्ण नोंदी वाचल्या आणि पूर्ण दिवस पुराव्यावर काम केले. आता हे वैयक्तिक नव्हतं, तर सरकारी स्वरूपात माझं कर्तव्य त्याच्या करिअरशी जोडलेलं होतं. संध्याकाळी मी आयुक्त महोदयांना कॉल केला, "सर, आपण समीर रंजनची रिपोर्ट लवकरात लवकर पूर्ण करायला सांगितली होती. ती पूर्ण झाली." "मी ईमेल करत आहे." समोरून उत्तर आलं, "छान काम केलंस काव्या. हा विषय महत्त्वाचा आहे. जर काही बेकायदेशीर सिद्ध झालं तर कारवाई करताना मागे हटू नकोस." "सर, कायदा सगळ्यांसाठी समान आहे." फोन ठेवताच मी रिपोर्ट फाईल टाकला आणि ईमेल केला. दुसऱ्या दिवशी समीर माझ्या कार्यालयात उपस्थित होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आत येऊन तो काही न बोलता माझ्या टेबलासमोर येऊन बसला आणि म्हणाला, "काव्या, तो ऐकताना अहवाल पाठवला का? हे माझं कर्तव्य होतं समीर. तू जाणतोस की मी कोणाची बहीण, मुलगी आणि नातेवाईक होण्याआधी एक अधिकारी आहे." तो काही क्षण गप्प राहिला. मग हळू म्हणाला, "मी तुला नेहमीच कमी समजत आलो. आज कळलं की खरी ताकद म्हणजे काय असते आणि तिची किंमत काय असते. ताकदीची किंमत म्हणजे जबाबदारी. समीर, तू कधीच ही जबाबदारी गांभीर्याने घेतली नाहीस. फक्त स्वतःला श्रेष्ठ समजत राहिलास. मला खूप लाज वाटते. फक्त लाज वाटूनच सगळं बरोबर झालं असतं तर कायद्याची गरजच नसती." त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो उठला आणि माझ्या पायापाशी बसला. "काव्या, जर तू सांगशील तर मी स्वतः आयुक्तांकडे जाऊन माफी मागतो. कृपया माझी नोकरी वाचव." माझे आई-वडील मी हाताने इशारा करत त्याला उठायला सांगितले. "नोकरी तुझी आहे, पण सन्मान माझ्या वडिलांचा आहे. खरंच माफी मागायची आहे तर तिथे जा, जिथे तू सगळ्यात जास्त नुकसान केलं आहेस." तो खाली मान घालून खोलीबाहेर निघून गेला. संध्याकाळी आमच्या घराच्या दरवाजावर टकटक असा आवाज झाला. आईने दरवाजा उघडला. समोर काकू उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आता घबराट आणि अस्वस्थता होती. "वहिनी, दिनकर भाऊ घरी आहेत का?" वडील समोर आले. काकूने त्यांच्या पायापाशी हात जोडून बसून म्हटलं, "भाऊसाहेब, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही ना तुम्हाला समजलं ना तुमच्या मुलीला. कृपया आम्हाला माफ करा. सिमरची नोकरी धोक्यात आहे. तो तो पूर्णपणे तुटून गेला आहे." वडिलांनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. मग हळूच म्हणाले, "आम्ही कधीच तुमच्याकडून सन्मानाची भीक मागितली नाही. फक्त दुर्लक्ष होऊ नये एवढीच आमची अपेक्षा होती. पण तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या तोडीचे नाहीत. भाऊसाहेब, आमची विचारसरणी छोटी होती. पण काव्याने आज सगळं बदलून टाकलं आहे. आम्ही फक्त हीच प्रार्थना करतो की तुम्ही आम्हाला या अपमानाच्या प्रसंगीही क्षमा कराल." वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. मी शांतपणे उभे राहून सगळं ऐकत होते. काकूंचा आवाज आता थरथरला होता. "मी तुझ्या वडिलांना जे काही बोलत गेले, आज तेच सगळं माझ्या मुलावर ओढवलंय." मी पुढे होत म्हणाले, "काकू, तुमचे शब्द आमच्या गरिबीचा उपहास होते, पण माझी मेहनत त्याचे उत्तर आहे. तुमचा मुलगा आज माझ्याकडून द्यायची भीक मागतोय. हाच तो क्षण आहे, जेव्हा तुम्हाला समजायला हवं की काळ कायम एकसारखा राहत नाही." काकू हळूच म्हणाल्या, "फक्त एक संधी दे गं, त्याला वाचव." वडील म्हणाले, "तू खरंच पश्चाताप करत असशील तर तुझी विचारसरणी बदलेल, वागणुकीत बदल होईल." नातं आम्ही नाही तोडलं. मी काकूंना म्हटलं, "मी माझ्या अहवालात सत्य काय आहे तेच फक्त लिहून पाठवलं आहे. सिमरची नोकरी त्याच्या स्वतःच्या सुधारणेमुळे वाचू शकते तर." काकूने माझा हात पकडला. "बाळा, तुला माहीत असो वा नसो, तू आमचं डोकं खाली झुकवलंस. पण जर हे झुकवून आम्हाला अधिक चांगलं माणूस बनवत असेल तर ही हारही मान्य आहे." दुसऱ्या दिवशी समीर पुन्हा आला.
यावेळी त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पश्चात्ताप नव्हता, तर बदलही होता. "काका, मी माझ्या वागणुकीवर, हलगर्जीपणावर आणि अहंकारावर विचार केलाय. जर तू संधी दिलीस, तर मी स्वतःला सिद्ध करायला तयार आहे." मी फाईल बंद केली. "हं, तुला तुझा सन्मान परत मिळवायचा असेल, तर आता फक्त शिफारस पुरेशी नाही, एक माणूस म्हणून बनावं लागेल." हा क्षण माझ्यासाठी केवळ अधिकारी दाखवण्याचा नव्हता, तर तो प्रत्येक क्षणाचं उत्तर होतं. जेव्हा आम्हाला कमी लेखलं गेलं होतं, आमच्या स्वप्नांची थट्टा झाली. आज सगळं बदललं होतं आणि आज माझ्याकडे ताकद होती. ती कायद्याची, सत्तेची आणि संस्काराची. ही तीच ताकद होती जी त्याग आणि संयमाच्या किमतीवर मिळाली होती. ऑफिसमध्ये शांतता होती. समीरची फाईल बंद झाली होती. कारवाई पूर्ण झाली होती आणि आता फक्त अहवालाच्या आधारावर निर्णय घ्यायचा होता. मला माहीत होतं की समीर आता स्वतःला एक चांगला अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्न करेल, पण गेलेले क्षण इतक्या सहजासहजी पुसता येत नाहीत. दुपारी कमिशनर साहेबांचा संदेश आला की जर कोणती शिफारस आली असेल तर जरूर कळवा. पण अहवाल निष्पक्ष असावा. मी संक्षिप्त उत्तर दिलं, "सर, अहवाल आधी सत्यावर आधारित आहे." त्या संध्याकाळी पुन्हा एक कौटुंबिक बैठक झाली. यावेळी ही बैठक काकांच्या ऐवजी माझ्या मोठ्या काकांच्या घरी होती. मला देखील आमंत्रण होतं आणि वडिलांनाही होतं. हे तेच लोक होते ज्यांना वर्षानुवर्ष आमचं अस्तित्व खटकायचं. आता ते आम्हाला सन्मानानेच बोलवत होते, स्वागत करत होते आणि बसायला जागा देत होते. वडील म्हणाले, "आपल्याला जायलाच पाहिजे." मी म्हटलोय, "हो, आता आपण शांतपणे नाही तर सन्मानाने जात आहोत." जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सगळ्यांनी अगदी मनापासून आमचे स्वागत केले. हे तेच लोक ज्यांची सूर कधी काळी विषारी होता, आता गोडसर झाला होता. काही नातेवाईकांनी खाली मान घालून म्हटलं, "आम्हाला खूप वाईट वाटतं की वेळेवर तुझी किंमत आम्ही ओळखू शकलो नाही." काकू आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, "काव्या बाळा, तू खूप मोठं काम केलं आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे." मी हळूच उत्तर दिलं, "अभिमान याचा असायला हवा की तुम्ही तुमचं वागणं बदललंय." संपूर्ण वातावरण आता शांत झालं. मी सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हटलं, "समीरचा अहवाल सत्यावर आधारित आहे आणि तोच मी सादर केला आहे. मी काहीच लपवलं नाही, काही वाढवूनही सांगितलं नाही." समीर खाली मान घालून बसला होता. बापू त्याच्याजवळ उभ्या होत्या. मी त्याच्या दिशेने पाहिलं आणि म्हटलं, "अहवाल बरोबर आहे. चुकीचं फक्त तुमचं मन होतं." बाबांनी लगेच हस्तक्षेप केला, "आपण सगळे माणूस आहोत. चुका आपल्याकडून होतात. पण गेलेला काळ दोष देऊन नाही तर माफ करून सावरणं शक्य आहे." खोलीत एकदम शांतता पसरली. बाबांच्या शब्दांचा सर्वांवर परिणाम झाला. मी बोलायला लागले, "आता जर कोणी कुठल्या नातेवाईकावर, एखाद्या दुर्बळावर किंवा गरिबावर अन्याय केला तर तो आपली इज्जत गमावेल. मी या कुटुंबाचा भाग आहे, पण आता मी या राज्याची प्रतिनिधीही आहे. पुढच्या वेळी जर चूक झाली तर नोकरी जाईल." समीरने मान वर केली. "मी वचन देतो की पुन्हा कधीही कोणासोबत तसं वागणार नाही आणि जसं आम्ही केलं तसं तर कधीच नाही." काकूने बाबाकडे पाहिलं, "दादा, आम्हाला पण माफ करा. आम्ही जे केलं ते अहंकार आणि गर्वातून केलं. पण तुमच्या मुलीने आम्हाला चांगला धडा शिकवला." बाबांनी एक क्षण थांबून हळू आवाजात सांगितलं, "मी माझ्या मुलीला अशा प्रकारे वाढवलं नाही की ती बदला घेईल. माझ्या मुलीने मिळवलेला सन्मानच माझ्यासाठी खूप आहे. मी सर्वांना माफ करतो." तात्या, जे नेहमी काकांबरोबर असायचे, पुढे आले आणि बाबांशी हस्तांदोलन केलं. "आम्हाला तुझा अभिमान आहे दिनकर. तू तुझ्या मुलीला असे संस्कार दिलेस जे आम्हाला कधीच समजलेच नाही." आता खोलीचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सगळीकडे फक्त काव्याचीच चर्चा होती. सर्वांच्या नजरा बाबाकडे होत्या. मी माझ्या जागेवरून उभे राहिले आणि सर्वांकडे पाहिले आणि म्हटलं, "हे यश माझं नाही तर माझ्या बाबांच्या धैर्याचं आणि संस्कारांचं फलित आहे. गरीब हा कुठलाही गुन्हा नाही, पण अहंकार नक्कीच आहे." मी बाहेर पडले. आकाशात हलकीशी हवा वाटत होती. जणू वेळ स्वतःच थोपटून दिलासा देत होती. आता तो वर्षानुवर्षे दारात उभा राहून टुमणे ऐकत होता आणि मी फक्त कोणाची तरी मुलगी राहिली नव्हते, तर माझी स्वतःची ओळख आता बनवलेली होती. आता प्रत्येक मेजवानीत आमचं नाव सर्वात आधी लिहिलं जायचं. प्रत्येक समारंभात आम्हाला खास आमंत्रण दिलं जायचं. पण माझ्या आतला तोच उत्साह टिकून होता. जर कधी माझ्या एखाद्या निर्णयामुळे एखाद्या पीडिताचं डोकं खाली सुटलं, तर माझ्या खुर्चीची काहीच किंमत उरणार नव्हती. त्या दिवसानंतर बाबा जेव्हा जुनी शिलाई मशीन बघायचे, तेव्हा म्हणायचे, "ही मशीन आता जुनी झाली, पण जिला यावर बसवलं होतं, ती आता देशाची आशा आहे." आणि मी दरवेळी म्हणायचे, "नाही बाबा, ही मशीन नाही, हीच माझी पहिली शाळा आहे." या गोष्टीतून आपल्याला मिळणारा नैतिक संदेश असा आहे, की सत्य, परिश्रम आणि आत्मसन्मानाच्या मार्गावर चालून कोणीही व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. अपमान सहन करण्याची नव्हे, तर त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देण्याचे परिवर्तन घडते. वेळ कधीच एकसारखा राहत नाही. जे आता दुर्बळ मानले जातात, तेच उद्या समाजाचे मार्गदर्शक ठरू शकतात. शक्तीचा उपयोग नेहमी जबाबदारी आणि न्यायासाठीच व्हावा, सुडासाठी नव्हे.
ही गोष्ट आपल्याला हे देखील शिकवते, की पालन-पोषण आणि संस्काराचं माणसाला महान बनवतात आणि गर्व तोच असतो जो इतरांना झुकवत नाही, तर त्यांना उभं राहण्याचं बळ देतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि ट्रू स्टोरीजला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑल सेटवर करा. म्हणजे नवीन व्हिडिओ